तर नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील पर्यटक सुद्धा रायगडच्या समुद्रकिनारी दाखल झालेले आहेत। श्रीवर्धन, दिवेआगार, मुरुड, अलिबागसह सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांनी फुललेले आहेत। रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी मौज मजा करणाऱ्या पर्यटकांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर यांनी। पाहूयात। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातून जे पर्यटक आहेत ते आता कोकणात दाखल झालेले आहेत। कोकणाच्या समुद्र किनाऱ्यावरचे आपण दृश्य पाहता हजारोच्या संख्येने जे आहेत ती नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी पर्यटक दाखल झालेले आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आप कहाँ से आए और कैसे लग रहा है कोकण में? हम पुणे से आए हैं और यहाँ बहुत औसम लग रहा है। हम लोगों ने यहाँ इतनी वाटर स्पोर्ट्स एक्टिविटीज की, यहाँ व्यूज इतने अच्छे हैं, इतनी फ्रेश एयर, इट्स ऑसम है। आप कहाँ से आए और क्या क्या मजा किया? हम दिल्ली से आए हैं। यहाँ पर हमने बहुत सारे वाटर स्पोर्ट्स किए हैं और हमने बहुत औसम फूड खाया है। ये प्लेस बहुत औसम है। वी एंजॉयड अ लॉट। नक्कीच आपण पाहिलं तर दिल्लीवरून हे पर्यटक जे आहेत ते कोकणात दाखल झालेले आहेत। महाराष्ट्राचे देखील पर्यटक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, कधी आलात आणि कसं वाटतंय कोकणात? आम्ही आजच आलो आणि लगेच आम्ही बीच वरती आलो। आम्ही सगळ्या राईड्स केल्या, बनाना राईड्स केल्या, जीप रायडिंग, मोटर रायडिंग, सगळ्या राईड्स केल्या। ट्रेडिशनल फूड्स ट्राय केले, मोदक किंवा सोलकढी वगैरे, आणि खूप छान वाटतंय। गटातले तर पर्यटक आपण पाहिलं त्या ठिकाणी तरुण असतील, वयोवृद्ध असतील, बच्चे कंपनी या देखील मस्ती या ठिकाणी करते। तुम्ही कुठून आलात आणि कसं वाटतंय कोकणात आल्यावर? सर, मी पुण्यावरून आलो आहे। धानुरे गावचा एक लोकयुक्त सरपंच या नात्याने सांगतो, कोकण ब्रिज आणि दिवेआगार खूप छान आहे। सकाळी आल्यानंतर खूप राईड्स घेतल्यात। उद्या पण मुक्कामी कोकणलाच आहे आणि कोकणचा ब्रिज म्हणजे आता फिरायला येतो ना, स्वर्गच आहे माझ्या दृष्टीने। नक्कीच आपण पाहिलं तर पर्यटकांची जी प्रतिक्रिया आहे तो कोकण हे स्वर्ग आहे। आपण बघितलं हे 9 तरुण या ठिकाणी एकच ड्रेसिंग कोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तुम्ही कधी आलात आणि काय प्लॅन आहे? सर, आम्ही आजच आलोय आणि आल्या बीच वर आलोय सर, नाही का? आम्हाला आता 31 चा प्लॅन बनवायचा आहे। इथली मच्छी काय नेमका प्लॅन काय? सर काय नाही, आता इथं बीच वरती थोडा एन्जॉय करणार, त्याच्यानंतर बाहेर जाणार आणि तिथं थोडे फूड वगैरे ट्राय करणार आणि नंतर मग थोडं घुमणार आणि 31 पर्यंत इथं साजरा करू। नक्कीच आपण बघितलं तर सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जे आहेत ते हजारोच्या संख्येने पर्यटक जे आहेत ते कोकणात दाखल झाल्याचं चित्र रायगडच्या प्रत्येक समुद्र किनारी पाहायला मिळत आहे। अजय नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।